मित्रांनो, अबोली या मालिकेच्या एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये लाली पोलीस स्टेशनमध्ये येते आणि राघू आजी व रमाच्या फोटोकडे पाहून हवालदार शिंदेंना बोलवण्यासाठी सांगते. तेवढ्यात काका तिथे येतात व लालीला तुला लवकर घरी जाऊन काय करायचं आहे, गुंडगिरी तर करणार आहे असा टोमणा मारतात. तेव्हा पिशवीत फोटो ठेवत असताना रमाचा फोटो लालीकडून खाली पडतो. तेव्हा लाली काकांना बोलते, माझी लायकी काढायची नाही, झेपेल तेवढाच घास घ्यायचा. तर तेवढ्यात अंकुश तिथे येतो व रागाने लालीला पाय खाली घे, हा काय तुझा अड्डा नाही, पोलीस स्टेशन आहे आणि लायकी त्यांचीच काढतात ज्यांची लायकी असते. इथे बोलवलं की यायचं आणि गुपचूप सही करून निघायचं असं सांगतो. तेव्हा लाली घाबरते व मलाही कामं असतात असं अंकुशला सांगते. तेव्हा अंकुश तुला काय कामं असतात आम्हाला चांगलंच माहिती आहे, लोकांची घरं उद्ध्वस्त करण्याचं काम करते, बाकी काही नाही असा टोमणा मारतो. तर लाली मुकाट्याने सही करून तिथून जाण्यासाठी निघते. तेव्हा अंकुश तिला धमकी देत सांगतो, बाहेर काही कांड केलास ना तर गाठ माझ्याशी आहे. तेव्हा लाली तिथून निघून जाते. तेव्हा काका अंकुशला सांगतात, तुम्ही कशाला त्या बाईच्या नादाला लागलात, तिचा स्क्रू ढिला आहे. त्यावर अंकुश बोलतो, वेळ आली की मी तिचा स्क्रू बरोबर टाईट करतो. तर दुसरीकडे रमा आजीला चहा देते व राघूला बेसनपीठ आणण्यासाठी बाजारात पाठवते. तेव्हा राघू बाहेर जात असतानाच लाली तिथे येते. तर इकडे अबोली अंघोळ करून येते तर लाली त्यांच्या घराबाहेर बसलेली असते. तेव्हा अबोली लालीला तुम्ही कोण आहात, काही काम होतं का असं विचारते. त्यावर लाली मला पाणी पाहिजे म्हणून सांगते. तेव्हा अबोली तिच्या जवळील पाणी लालीला पिण्यासाठी देते. तर तेव्हा अबोली ताई तुमचं नाव काय असं लालीला विचारते. तेव्हा एकच लाली आणि हजार गाली असं उत्तर लाली देते आणि हे अंथरूण कोणाचं आहे असं विचारते. त्यावर अबोली माझंच आहे म्हणून सांगते. तेव्हा लाली तू बाहेर झोपतेस का असा प्रश्न अबोलीला करते. तेव्हा अबोली उन्हाळ्यामुळे बाहेर झोपावंसं वाटतं असं लालीला सांगते. तेव्हा लाली उन्हाळ्याचं ठीक, परंतु रात्रभर तू एकटीच बाहेर झोपतेस असं बोलते. तर तेव्हा अबोली विषय बदलवत तुम्ही लालीताई ना, या अगोदर तुम्हाला कधी या चाळीत बघितलं नाही असं बोलते. तेव्हा लाली कशी बघणार, कारण मी एका जागी नसतेच, बायकांना नवऱ्याच्या त्रासातून आणि सासरच्या लोकांकडून वाचवायचं काम मी करते आणि म्हणूनच आज मी इथे आले आहे तुला सासरच्या लोकांच्या त्रासातून कायमचं मुक्त करण्यासाठी. तेव्हा ते ऐकून अबोलीला मोठा धक्काच बसतो. तेव्हा ती मला मुक्त करायला म्हणजे काय असा प्रश्न लालीला करते. त्यावर लाली अबोलीला सांगते, मला माहिती आहे सासरची लोक तुझ्यावर अन्याय करतात, तुझ्याकडून झाडू मारून भांडी घासून घेतात. तुझ्या आईनेच तशी तक्रार आमच्याकडे नोंदवली आहे. तर अबोली बोलते, माझ्या आईने तक्रार करणं शक्यच नाही, कारण माझ्या सासरची माणसं खूप चांगली आहेत. त्यावर लाली तू टेन्शन घेऊ नकोस, मी तुला मदत करायलाच आली आहे, बघ मी काय करते ते असं बोलते. तेव्हा ते ऐकून अबोली खूपच घाबरते. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये अंकुशला फोन येतो की प्लीज लवकर या, माझ्या जीवाला धोका आहे, या बायका मला सोडणार नाही व लगेच ॲड्रेस सांगते. तर अंकुश आपल्या टीमला घेऊन लगेच तिकडे जाण्यासाठी निघतो. तेवढ्यात त्याचं लक्ष खाली पडलेल्या रमाच्या फोटोकडे जातं. तेव्हा रमाचा फोटो पाहून अंकुशला धक्काच बसतो. तेव्हा अंकुश तो फोटो उचलतो आणि काकांना दाखवतो. तेव्हा काका रमा वहिनींचा फोटो इथे कसा आला असा प्रश्न करतात. त्यावर अंकुश मलाही तोच प्रश्न पडला आहे असं सांगतो. तेव्हा काका विचार करून अंकुशला बोलतात, मगाशी ती लाली आली होती ना, तिच्याकडे 4-5 फोटो होते, कदाचित त्यातूनच हा फोटो पडला असणार. तेव्हा अंकुश नक्की काहीतरी गडबड आहे असं बोलून काकांना घरी घेऊन जाण्यासाठी निघतो. तर इकडे लाली विचार करते, माझ्या सांगण्याप्रमाणे त्या बाईने आत्तापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये फोन केला असेल. आता अंकुश शिंदे आणि त्याची सर्व टीम तिकडे रवाना झाली असेल आणि आता मी इकडे माझा खेळ सुरू करायला मोकळी व लगेच सर्व केस रिकामे सोडून देते. तर अबोली धक्क्याने तिच्याकडे पाहते. तेव्हा लाली पिशवीतून ताट चमचा काढते व खूप मोठमोठ्याने वाजू लागते. तर आवाज ऐकून चाळीतील लोक तिथे जमा होतात. तर तेवढ्यात ताट वाजवत खूप साऱ्या बायका तिथे येतात व लालीजवळ येऊन उभ्या राहतात.
तेव्हा त्या बायकांनी शिंदे कुटुंबाचं नाव बदनाम करणाऱ्या पाट्या हातात घेतलेल्या असतात व मोठमोठ्याने नारीशक्तीच्या घोषणा करत असतात। तेव्हा ते पाहून अबोली घाबरते व त्या बायकांना थांबवत, तुम्हाला कोणीतरी चुकीची तक्रार केली आहे, माझी आई अशी तक्रार करू शकत नाही, तुम्ही इथून जा असं बोलते। तेवढ्यात रमा व आजी तिथे येतात व कोण आहेत या बायका असं विचारतात। तेव्हा लाली चाळीतील लोकांना, ही मुलगी रोज बाहेर झोपते, लग्न करून आलेल्या सुनेला ही लोक घरात घेत नाही, हे खरं आहे की खोटं असं विचारते। तेव्हा चाळीतील लोक खरं आहे असं मोठ्याने ओरडतात। तेव्हा अबोली बळजबरीने आजी रमाला आतमध्ये पाठवते व बाहेरून दार लावून घेते। तर तेव्हा लाली त्या बायकांना सांगते, हीच ती बाई आहे जी आपल्या सुनेला छळते, तिला लवकर ताब्यात घ्या। तेव्हा अबोली त्या बायकांना, मी तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही असं स्पष्टपणे सांगते। तेव्हा लाली, आम्ही इथून जायला आलो नाही तर तुझ्या सासरच्या लोकांना लाथेने तुडवायला आल्याचं सांगते। तर अबोली हात जोडत, मला इथे कसलाच त्रास नाही असं सांगते। तेव्हा रमा अबोलीला, दार उघड, मी त्यांच्याशी बोलते म्हणून आग्रह करते, परंतु अबोली दार उघडत नाही व दमयंतीला, तुला तर सर्व काही माहिती आहे ना, मग यांना सांग असं बोलते। त्यावर लाली सर्वांना धमकी देत बोलते, आम्ही नारी मुक्ती संघटनेतून आलो आहे, आमच्या कामात जर कोणी आडवं आलं ना तर तुमच्यावर पण गुन्हा दाखल केला जाईल व लगेच तिच्या काही बायकांना अबोलीला पकडून ठेवण्यासाठी सांगते। तेवढ्यात रागू तिथे येते तर लाली सांगते, ही पण त्यांच्यातील एक बाई आहे, हिला पकडा। तेव्हा त्या बायका लगेच रागूला पकडतात। तर इकडे अंकुश घरी फोन करत असतो परंतु फोन लागत नाही। तर इकडे लाली रागूच्या तोंडाला काळं फासायला सांगते। तर अबोली खूप मोठ्याने ओरडत असते। तर दुसरीकडे अंकुश काकांना मागच्या आठवड्यात लाली कुठे कुठे गेली, कुणाला भेटली त्याचे डिटेल्स काढण्यासाठी सांगतो। तर काका लगेच कामाला लागतात। तर इकडे बायका रागूचं पूर्ण तोंड काळं करतात। तेवढ्यात रमा व आजी बाहेर येतात। तेव्हा त्या बायका आजीला जमिनीवर ढकलून देतात। तर रागू रमाला मिठी मारते। अबोली स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते। त्यानंतर लाली तिच्या बायकांना रमाला पकडण्यासाठी सांगते व त्यांच्या घरातील सर्व सामान बाहेर फेकून देण्यासाठी सांगते। तेव्हा त्या बायका घरातील सर्व सामान खाली फेकून देतात व इकडे लाली रमाचे गाल ओढत, सुनेला त्रास देतेस का, शिंदे कुटुंबाचा धिक्कार असो, तू समाजाला कलंक आहे असं बोलून रमाभोवती ताट वाजवतात। ते पाहून रमाचं डोकं गरगरतं। तेव्हा अबोली लालीला धमकी देते की, मी तुला सांगितलं ना, मला काही त्रास नाही, माझ्या घरच्यांना हात लावायचा नाही असं सांगते। तर लाली त्या बायकांना अबोलीला बांधून टाकण्यासाठी सांगते। तर इकडे काका रागूला फोन करतो परंतु रागू फोन उचलत नाही। तर इकडे लाली रमाला, आज मी तुझी इज्जत काढणार असं बोलून रमाच्या तोंडाला काळं फासते। तर तेवढ्यात अंकुश तिथे येतो तर लाली रमाला ढकलून देते। तेव्हा अंकुश अबोली मिळून रमाला पकडतात। मित्रांनो, या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये आजी काठीने लालीला कुत्र्यासारखी मारणार आहे। तर पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा।